कसारा परिसरात रेल्वे प्रशासनाने दिलेल्या अतिक्रमण हटाव नोटिसांमुळे नागरिकांमध्ये भीती व चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे। अनेक वर्षापासून वास्तव्यास असलेल्या कुटुंबावर बेघर होण्याची वेळ येऊ नये यासाठी कसाराकरांच्या समर्थनार्थ सर्वपक्षीय नेते व नागरिक एकवटले असून कसारा रेल्वे अतिक्रमण बचाव कृती समितीच्या वतीने केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदासजी आठवले साहेब यांची भेट घेण्यात आली। या भेटीत नागरिकांच्या समस्या, वास्तव परिस्थिती तसेच मानवी दृष्टिकोनातून न्याय देण्याची मागणी मंत्र्यांसमोर मांडण्यात आली। कसाऱ्यातील सर्वसामान्य नागरिकांवर अन्याय होऊ नये यासाठी रेल्वे प्रशासनाने योग्य तोडगा काढावा अशी ठाम भूमिका यावेळी मांडण्यात आली। या शिष्टमंडळात रिपब्लिकन पार्टीचे ज्येष्ठ नेते रवी शेजवळ, रिपब्लिकन पार्टीचे महाराष्ट्र उपाध्यक्ष सुहास जगताप, शिवसेनेचे ज्येष्ठ नेते रघुनाथ कदम व आप्पा बेनकुळे, भारतीय जनता पार्टीचे विनायक सावंत, ॲडव्होकेट अमर भरीत, आगरी सेना शाखेचे शंकर भगत, काँग्रेसचे दिलीप पंडित, रिपब्लिकन पार्टी विभागीय अध्यक्ष राजू उबाळे, संतोष कर्डक, राहुल शेजवळ, भास्कर साबळे, ग्रामपंचायत मुखावणे, कसारा सरपंच प्रकाशवीर, सदस्य प्रशांत मोरे व नारायण पेडेकर आदी उपस्थित होते। कसाऱ्यातील नागरिकांच्या न्याय हक्कांसाठी सर्वपक्षीय एकजूट दाखवत हा प्रश्न लवकरात लवकर मार्गी लावण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे यावेळी स्पष्ट करण्यात आले। ही सर्व माहिती आगरी सेना महाराष्ट्र मीडिया प्रमुख सोमनाथ भगत यांनी दिली।